नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत सिंपल वटाणा भात. तर चला आपण आता रेसिपीकडे वळूयात. आता मी इथे 1 वाटी तांदूळ घेते. 1 वाटी पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आता आपण याला अर्धा तास भिजवून देणार आहोत. आता जोपर्यंत मी आपला तांदूळ भिजायला ठेवला तोपर्यंत मी या तिन्ही पण जिन्नसला मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. ही अद्रक लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर घेतली आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आता इथे मी तुम्हाला फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते दाखवते. इथे मी हिरवे वटाणे घेतले आहेत, जिरा घेतला आहे, दालचिनी घेतली आहे, 2 हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत, लवंग घेतल्यात 2 आणि काळ्या मिऱ्या 4 आणि हे जे मगाशी मी तुम्हाला वाटण सांगितलेलं कोथिंबीर मिरचीचं ते वाटण घेतलं आहे. आता आपण फोडणी देऊया. आता इथे मी गरम तेलामध्ये जिरा ॲड करून घेते, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि वेलची. तमालपत्र किंवा तेजपत्ता मी सांगायचं विसरले होते, स्किप झालं होतं. आणि आता वाटण केलेलं ते टाकते. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित ते शिजल्यानंतर आपण ह्याच्यात वटाणे टाकून घेणार आहोत. यांना पण चांगलं मिक्स करायचं. आता वटाणा आपला चांगला शिजला. आता आपण याच्यात भिजवलेलं तांदूळ टाकून घेऊया. मीठ टाकून घेते मी आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. रोज रोज तोच फोडणीचा भात किंवा मसाले भात करण्यापेक्षा एकदा हा वाला भात नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप छान लागतो टेस्टला. याच्यामध्ये अजून थोडंसंच मी पाणी ॲड करून घेणार आहे. त्यामध्ये ना तांदूळ बुडेपर्यंतच फक्त पाणी ॲड करा, मग बघा तुमचा भात किती मस्त असा फुलतो. आता मी याच्यावरती झाकण लावते आणि याला 5 ते 6 मिनिटं चांगला शिजून देते. झाकण उघडून बघूयात. हे बघा आपला राईस एकदम खुलला आणि एकदम व्यवस्थित झाला. आता आपण याला सर्व करायला घेऊया. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.